Hello friends, next topic is magnet vibrating in uniform magnetic field. Related to the angular SHM. Angular SHM म्हणजे बॉडी इज अँग्युलरली ऑसिलेटिंग. हा पार्ट जो आपण इथे पाहिला होता या व्हिडिओमध्ये, तर इथं जो आपला मॅग्नेट आहे तो आता व्हायब्रेट होणार आहे. त्याच्याशी रिलेटेड हा टॉपिक आहे की मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आता ही जर आपण डायग्राम बघितली तर इथे ह्या ज्या व्हर्टिकल लाईन्स आहेत त्या काय इंडिकेट करते तर मॅग्नेटिक फील्ड बी बार. आणि हे मॅग्नेटिक फील्ड कसं आहे तर युनिफॉर्म आहे. म्हणजे थ्रू आउट एवढी जी काही स्पेस असेल त्या स्पेसमध्ये जर मॅग्नेटिक फील्ड आपण काउंट केलं तर ते युनिफॉर्म असणार, त्याची व्हॅल्यू सेम असणार. मग अशा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये हे आपलं बार मॅग्नेट आहे. आता मॅग्नेट म्हणजे काय असतं तर इथे हे दोन पोल्स आहेत, हा साऊथ पोल आहे आणि हा नॉर्थ पोल आहे. दोन पोलमधलं ह्याचे डिस्टन्स असतं ते 2L असतं, ही मॅग्नेटिक लेंथ आहे. आणि हा मॅग्नेटिक ॲक्सिस आहे. या मॅग्नेटिक ॲक्सिसनं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डशी थिटा एवढा अँगल केलेला आहे. ठीक आहे. मग आता असा मॅग्नेट आहे तो आपण एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला आहे आणि त्याचं व्हायब्रेशन त्याच्याशी रिलेटेड, त्याचे अँग्युलर डिस्प्लेसमेंट वगैरे काय होती, कसं होतं, त्याचा टाईम पिरियड काय आहे, हा आपण टॉपिक या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. So, if a bar magnet is freely suspended in a plane of uniform magnetic field, it remains in equilibrium with its axis parallel to the direction of the field. म्हणजे ह्या वाक्याचा अर्थ काय आहे की सुरुवातीला जर आपण एखादा बार मॅग्नेट आहे त्याला फ्रीली सस्पेंड केला, म्हणजे त्याला दोरा लावला आणि असा टांगला, तर तो बार मॅग्नेट एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये कसं राहणार तर इक्विलिब्रियममध्ये असा पॅरलल राहणार. ठीक आहे. मग आता काय करायचं आहे, इफ इट इज गिव्हन अ स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा, नंतर त्या मॅग्नेटला आपण काय करणार आहोत की स्मॉल डिस्प्लेसमेंट थिटा एवढी अशी त्याला डिस्प्लेस करणार. इथे आपण फोर्स अप्लाय करणार. ठीक आहे. सो स्मॉल अँगल थिटा एवढ्या अँगलने आपण डिस्प्लेस केला. मग तो कसा डिस्प्लेस करायचा आहे, अबाउट अँड ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. ॲक्सिस कुठून पास होते मॅग्नेटच्या सेंटरमधनं, अँड इट इज परपेंडिक्युलर टू इट सेल्फ अँड टू द फील्ड. असा मॅग्नेट आपण थिटा एवढ्या अँगलने डिस्प्लेस केला आणि नंतर काय केलं, रिलीज केला, सोडून दिला. देन दॅट मॅग्नेट विल परफॉर्म अँग्युलर ऑसिलेशन्स. म्हणजे तो मॅग्नेट काय होणार आहे, असा ऑसिलेट होत राहणार. बरोबर की नाही. म्हणजे इथे अँग्युलर ऑसिलेशन्स म्हणजे मॅग्नेटचा जो आहे मॅग्नेट असा ऑसिलेट होणार. ठीक आहे. मग त्यावेळेला मॅग्नेटचा ॲक्सिस आहे तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बरोबर अँगल थिटा एवढा परफॉर्म होणार आहे. मग म्यू बी द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अँड कॅपिटल बी द मॅग्नेटिक फील्ड. म्यू म्हणजे काय आहे तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे. युजली आपण स्मॉल एम हे लेटर यूज करतो मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटसाठी, पण इथे स्मॉल म्यू हे वापरलेलं आहे. कारण का की स्मॉल एम हे आपण बऱ्याच वेळेला माससाठी वापरलेलं आहे ह्या चॅप्टरमध्ये. मग ते लक्षात यावं, कन्फ्युजन होऊ नये म्हणून म्यू हे लेटर इथं वापरलेलं आहे. कशासाठी, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटसाठी. So mu is the magnetic dipole moment, capital B is the magnetic field. In the deflected position, restoring torque acts on the magnet. जेव्हा आपलं मॅग्नेट असं डिफ्लेक्टेड पोझिशनमध्ये आहे तेव्हा त्याच्यावरती रिस्टोरिंग टॉर्क ॲक्ट होतोय. आणि रिस्टोरिंग टॉर्क ॲक्ट झाल्यामुळे काय होतंय, इट टेंड्स टू ब्रिंग इट बॅक टू इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. तो टॉर्क काय करणार आहे, मॅग्नेटला इक्विलिब्रियम पोझिशनला आणण्यासाठी ट्राय करणार किंवा प्रयत्न असणार. ठीक आहे. Here we are using the symbol mu for the magnetic dipole moment as symbol m is used for the mass. The magnitude is, कुणाचं magnitude आहे, टॉर्कचं. So magnitude of the torque is given by tau is equal to mu b sin of theta, mu dipole moment, b external magnetic field, theta is the angular displacement. So tau म्हणजे टॉर्क आहे जो की आपल्या मॅग्नेटवर ॲक्ट होतोय. त्याचं एक छोटंसं इक्वेशन आहे, tau is equal to mu b sin of theta. जर हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा हा जर स्मॉल असेल देन वी कॅन ट्रीट थिटा विल बी साइन थिटा विल बी नियरली इक्वल टू थिटा रेडियन. देन टॉर्क विल बिकम tau is equal to mu into b into theta. For the clockwise angular displacement theta means the restoring torque is in the anti-clockwise direction. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर थिटा असेल तर रिस्टोरिंग टॉर्क कसं असणार आहे, म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपलं डिस्प्लेसमेंट आहे. मग रिस्टोरिंग टॉर्कची डायरेक्शन कशी असणार आहे, अँटी क्लॉकवाईज, म्हणजेच अपोजिट टू दॅट ऑफ दी अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे लक्षात इथं घ्यायचं आहे की टॉर्कची डायरेक्शन आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन अपोजिट आहे. त्यामुळे मग इथं वी कॅन राईट टॉर्क इज इक्वल टू मायनस म्यू बी
इंटू थिटा, कारण डायरेक्शन ऑपोजिट आहेत. किंवा रोटेशनल मोशनमध्ये टॉर्कचा आपण हा फॉर्म्युला पाहिला होता. टॉर्क इज इक्वल टू आय इंटू अल्फा, वेअर आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बार मॅग्नेट अँड अल्फा इज द अँग्युलर ॲक्सलरेशन. अल्फा काय आहे ते अँग्युलर ॲक्सलरेशन. मग हे आणि हे इक्वेशन फक्त यूज केलं तर अल्फा इज इक्वल टू काय होणार आहे, मायनस म्यू बी अपॉन आय इंटू थिटा. आता म्यू डायपोल मुवमेंट हे कॉन्स्टंट असतं, बी मॅग्नेटिक फील्ड हे कॉन्स्टंट असतं, आय मॅग्नेटची जी मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे ती पण कॉन्स्टंट असते. त्यामुळे ही जी ब्रॅकेटेड क्वांटिटी आहे टोटल ही काय होणार, कॉन्स्टंट. मग ही जर कॉन्स्टंट असेल तर त्याचा अर्थ काय की अँग्युलर ॲक्सलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग तेच इथं खाली सांगितलेलं आहे की सिन्स म्यू बी अँड आय आर द कॉन्स्टंट्स, दिस इक्वेशन शोज दॅट अँग्युलर ॲक्सलरेशन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड डायरेक्टेड अपोजिट टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट, बघा हे अँग्युलर ॲक्सलरेशन आहे आणि ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, दोन्हीही डायरेक्ट प्रपोर्शन आहेत, फक्त त्यांचे डायरेक्शन अपोजिट आहे, विच इज इंडिकेटेड बाय द निगेटिव्ह साईन. हेन्स मॅग्नेट परफॉर्म्स अँग्युलर SHM. ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो 2 मार्काचा की प्रूव्ह करा. मग तेव्हा हे सगळं व्यवस्थित लिहायचं आहे. मग आता इथे अँग्युलर SHM परफॉर्म होत आहे म्हटल्यानंतर टाइम पिरियड तर नक्कीच आला. सो द टाइम पिरियड ऑफ अ व्हायब्रेशन ऑफ अ मॅग्नेट इज गिवन बाय टाऊ इज इक्वल टू 2π अंडर रूट अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो 2π अपॉन अंडर रूट अल्फा अपॉन थिटा, किंवा टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2π अंडर रूट आय अपॉन म्यू बी. प्रॉब्लेममध्ये काय व्हॅल्यूज दिल्या त्यानुसार फॉर्म्युला चूज करायचा आहे आणि सॉल्व करायचं आहे. एनी सजेशन्स प्लीज कमेंट इन द बॉक्स. थँक्यू.